ऐका या कलियुगाची थोरी, पुत्र होईल पित्याचा वैरी, भ्रातारा सोडून घरोघर फिरतील नारी. ऐका दादा शकून निर्धारी, पुत्र म्हणे दादा एक अद्भुत होईल, बहीण भाऊ दोघा जनाचा विवाह लागेल. म्हणून नाथ बाबा म्हणतात, हे दादा तू तिकडे जाऊ नको, तू हे ऐक. काय ऐक? हे जरी नाही ऐकाल मग दुसरा येईल, हे जरी नाही ऐकाल हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही ऐकाल सरद जेवढी बाळ बांधून नेईल, सरद जेवढी गजराधनी आम जगाय बाजाईन, गजराधनी आम जगाय बाजाईन. पिंगळा 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 महत्वाची, पिंगळा महत्वाची बोलत देखा, पिंगळा महत्वाची आता कीर्तन सोडून देऊ आणि भारुड सुरू करू. पहिले ते तुम्हाला गाणे आवडले होते, आता भारुड. म्हणजे सांगायचंय मला एकच की नाथ बाबांनी एवढे सगळे ग्रंथ लिहिले, एवढे सगळे पुराण लिहिली, एवढी सगळी तयारी आपल्यासाठी करून ठेवली, परंतु आपल्याला तेही आवडलं नाही आणि आपण त्यांच्या रस्त्यानं चाललो नाही. जो मार्ग त्यांनी आपल्याला दाखवला, मार्ग दावून गेले आधी जया निधी संतती. त्यांनी आपल्याला मार्ग दाखवला, परंतु त्या मार्गावरती आपण चाललो नाही आणि म्हणून त्या संतांवरती म्हणण्याची पाळी आली. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल अन पिंगळा महत्वादी. बस सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की नाथ बाबांसारखी भक्ती करा, म्हणून मला नाथ बाबा आवडतात. असे संत असणारे या सगळ्या संतांनी मिळून देवीची स्थापना केली आणि स्थापना केल्याच्या नंतर त्या देवीला ते सगळे संत मंडळी शरण गेले आणि शरण गेल्याच्या नंतर त्यांच्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा अनुभव त्यांना प्राप्त झाला. तो अनुभव म्हणजे अभंगाचं द्वितीय चरण. बरवे झालं, बरवे झालं, बरवे झालं शरण गेलो, 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 बरवे झालं शरण गेलो. उगविला संकट, उगविला संकट, बरवे झालं शरण गेलो, बरवे झालं शरण गेलो. उगविला संकट, उगविला संकट, बरवे झालं शरण गेलो, बरवे झालं शरण गेलो. वा बरवे झाले शरण गेलो, उगविलो संकटी. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, आम्ही देवीला स्थापित केलं
देवीला स्थापित केल्याच्या नंतर त्याच देवीला आम्ही शरण गेलो आणि शरण गेल्याच्या नंतर एक अनोखा अनुभव मला प्राप्त झाला. अर्थात माझ्यावरती येणारं संकट, या संकटापासून मी निवारलो, त्या संकटापासून मी उगम पावलो. ऐका, एक आता हा कार्यक्रम किंवा हा सण कुणाचा आहे? महिलांचा आहे. त्यामुळे मी तुम्हाला एक महिला संताचं उदाहरण सांगते. ऐका, स्त्री शक्ती ही कमी शक्ती नाही. स्त्री शिवाय या जगाचं पानही हलू शकत. महिला मंडळ बोलायचं नाही का तुम्हाला? बोला मग. ऐका, या म्हणजे स्त्री विना या जगाचं पानही हलू शकत नाही. ऐका, एक महत्वाची गोष्ट सांगेल. आता आपण सध्या काय करतोय तर जागर करतोय. कशाचा जागर करतोय? श्री शक्तीचा जागर करतोय. परंतु ऐका, असा जागर करण्या व्यतिरिक्त सगळ्या पुरुष मंडळीला मला एक विनंती करायची. ती विनंती म्हणजे ऐका, वात्सल्य देणारी ती आई, बर का, वात्सल्य देणारी ती आई, माया लावणारी ती आजी, प्रेम करणारी ती बहीण, नवे तर सांभाळून घेणारी ती बायको. आता नाती बरेचसे आहेत. अशा सगळ्या नात्यांचा करायचाय आपल्याला आदर, बर का. अशा सगळ्या नात्यांचा करायचाय आपल्याला आदर आणि तेव्हाच खरा साजरा होईल स्त्री शक्तीचा जागर. म्हणून महिला ही अतिशय म्हणजे फार मोठी स्त्री शक्ती म्हणजे महिला आहे. फार मोठी शक्ती म्हणजे महिला आहे. देवीचं दुसरं नाव म्हणजे काय आहे? शक्ती. मी तुम्हाला सांगेल, ऐका, देवाचा देव कोण? महादेव. आणि महादेवाचं दुसरं नाव म्हणजे शिव. त्या शिव या नावातली तुम्ही वेलांटी बाजूला काढा, शब्द काय तयार होतो? शेव नाही, शेव नाही, शव हा शब्द तयार होतो. आणि शब्द तयार झाल्याच्या नंतर या शिव या शब्दाचा असा अर्थ आहे, जर शुद्ध मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर शिव म्हणजे मड, अर्थात प्रेत. मला सांगायचं एवढंच. आणि ती जी वेलांटी आहे ती वेलांटी म्हणजे शक्ती आहे. अर्थात मला सांगायचं एवढंच की जर स्त्री नसेल तर पुरुष कसा आहे? पुढचं नको बोलायला. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की स्त्री शक्ती ही सगळ्यात मोठी शक्ती आहे. परंतु स्त्रियांना पण फार अहंकार येतो. आता मी तुमच्याकडून बोलते ना, तुमच्या विरुद्ध पण मलाच बोलायचे. एकटी आहे ना, जुगलबंदी कीर्तनकार नाही, तुमच्या विरुद्ध पण मलाच बोलायचं. ऐका, स्त्रियांना पण कधी कधी अहंकार येतो. मग स्त्रीला कशाचा अहंकार येईल याची गॅरंटी नाही. जर तिला तिच्या पप्याच्या बापानं नाकातली नथ केली तर अख्ख्या गावात ती घालून फिरणार, याचाही तिला अहंकार येणार. जर एखादी स्त्री गोरी असेल तर तिला त्याचा अहंकार येणार. जर एखादी स्त्री सुंदर असेल तर तिला त्याचा अहंकार येणार. अगदी स्त्रियामध्ये हा गुण आहे. आणि असाच एकदा लक्ष्मी मातेला अहंकार आला होता. तुम्ही म्हणाल कशाचा? तर ज्या एक विशेष असं आहे की भगवंत जिथे जातात, कोण? नारायण जिथे जातात तिथे त्यांच्या धर्मपत्नी म्हणजे लक्ष्मी तिला घेऊन जातात. आणि मग जिथे नारायण तिथे लक्ष्मी, अर्थात जिथे भगवंत जातात तिथे धन आपोआप जात. मग लक्ष्मीला असं वाटायला लागलं की जिथे हा जातो तिथे मला घेऊन जातो. कदाचित याच्यामुळे मला नाही तर माझ्यामुळे यांना किंमत असावी. अहंकार येतो आणि अहंकारामध्ये माणूस एकदम डुबतो बघा. आणि डुबल्याच्या नंतर ती लक्ष्मी एक वेळ सहज म्हणून जाते, ओ पतीजी ऐका, तुमच्यामुळे मला किंमत नाही तर माझ्यामुळे तुम्हाला किंमत आहे. कारण तुम्ही जिथे जाता तिथे मला घेऊन जाता. आणि भगवंताची एक चांगली सवय आहे, भगवंत कधीच बोलून दाखवत नाहीत तर डायरेक्ट करून दाखवतात. भगवंत म्हटले असं, बरं ठीक आहे तुला 24 तास देतो म्हणे, तू सिद्ध करून दाखव की तुझ्यामुळे मला किंमत आहे. लक्ष्मी म्हटले 24 तास नको, 24 मिनिट पण नको, 24 सेकंद पण नको, आता आपण लगेच जाऊ. भगवंत म्हटले मी पण तसा फ्रीच आहे म्हणे, चल मी पण येतो तुझ्यासोबत.
तुझं सिद्धता मला पाहायची. दोघे जण निघाले, पृथ्वी तलावरती आले. पृथ्वी तलावरती आल्याच्या नंतर तिथून एक प्रेत यात्रा निघाली होती, अंतयात्रा निघाली होती. अंतयात्रा आणि अंतयात्रा कोणाची होती तर गावामधला एक प्रतिष्ठित व्यक्ती होता. आणि प्रतिष्ठित व्यक्ती असल्यामुळे सगळं गाव ढसा रडत होतं. आणि रडत असलेलं गाव हे दोघं जण पाहतात. आणि पाहिल्याच्या नंतर लक्ष्मी म्हणते, वा, माझं काम तर इथेच झालं. प्रेत यात्रा पाहिलेली त्या लक्ष्मीने तिने काय केलं माहितीये का, जांभळ्या रंगाचा, ज्या जांभळ्या कलरच्या नोटा असतात त्या नोटांचा, बोला, ज्याची आपल्याला फार गरज आहे, पाऊस पाडण्याला सुरुवात केली. कशाची? पाण्याचा नाही, कशाचा? जांभळ्या कलरच्या. कितीच्या असतात? 100च्या नोट्याचा पाऊस पडायला लागला. जेवढ्या माणसं रडत होते त्या सगळ्या माणसांनी आपोआप डोळे पुसले आणि पैसे उचलायला सुरुवात केली. लक्ष्मी हसू लागली. लक्ष्मी म्हटली की बघा, ऐका स्वामी, तुम्ही म्हणता ना तुमच्यामुळे मला किंमत आहे, परंतु असं नाही. जगातील सगळ्यात मोठं दुःख म्हणजे माणूस जाण्याचं. आणि ते दुःख जर माझ्यामुळे विसरत असतील तर मग मीच मोठी, असा अहंकार पुन्हा तिला येतो. त्यावेळेस भगवंत उत्तर देतात, लक्ष्मी, बाकी सगळे माणसं पैसे उचलतात, परंतु आणखीनही काही जण शिल्लक आहेत. कोण? खांदेकरी. बरोबर. त्यावेळेस भगवंत म्हटले, लक्ष्मी, बाकी सगळे पैसे वेचतात, यात काही वाद नाही, परंतु आणखीनही काही माणसं शिल्लक आहेत. लक्ष्मी गर्र दिशेने पुढून गेली आणि पुढून गेल्याच्या नंतर तिनं लाल रंगाच्या नोटाचा पाऊस सुरू. कितीच्या असतात? वा, तुला चांगला हिशोब जमतो रे. 2000च्या नोटाचा पाऊस तिनं सुरुवात केली. त्या खांदेकरांनी काय केलं, मड फेकून दिलं आणि पाऊस आपलं ते नोटा उचलायला सुरुवात केली. असं केल्याच्या नंतर त्यावेळेस पुन्हा भगवंताकडे बघून हसून म्हटली लक्ष्मी, बघा भगवंता, तुम्ही म्हटले होते ना 4 माणसं शिल्लक आहेत, ते 4ही माणसं मी कामाला लावलेले आहेत. माझं सिद्धत्व सिद्ध झालेलं आहे, अर्थात तुमच्यापेक्षा मीच मोठी आहे. आणि असं म्हटल्याच्या नंतर भगवंत आता एक छोटंसं स्मित हास्य करतात आणि लक्ष्मीला म्हणतात, हे लक्ष्मी, ऐक, आणखीनही एक माणूस शिल्लक आहे. लक्ष्मी म्हटले, नाही, आता कोण राहील? कुणीच नाही राहिले, सगळेजण नोटा गोळा करतात. त्यावेळेस भगवंत म्हटले, लक्ष्मी, मड, ही जी प्रेत आहे, हे प्रेत उठले का? त्यावेळेस ती लक्ष्मी म्हणती, काय भगवंत, तुम्ही अवघ्या विश्वाला सांभाळता, जगाचा मालक झालेला आहात, जगाचा बाप स्वतःला म्हणून घेता, तुम्हाला एवढं कळत नाही का त्याच्यामध्ये आत्मा रामच नाही? काय आत्मा नाही, आत्मा राम. त्यावेळेस भगवंत टाळ्या वाजवतात आणि भगवंत म्हणतात, लक्ष्मी, मला तुला हेच सांगायचंय ग, ज्यामध्ये आत्मा राम नाही, अर्थात मी नाही, त्या तिथे तुला किंमत नाही. म्हणून महिलांनो, अहंकार करायचा, बोला, अहंकार करायचा नाही. एका स्त्रीचं मी तुम्हाला उदाहरण सांगते, ऐका. संत होत्या त्या. कोण? मीराबाई. काय त्यांची अवस्था, तर अगदी हरणीसारखे त्यांचे डोळे होते, नवे तर डाळिंबी सारखे त्यांचे गोड असे होठ होते. अशा देखण्या, लावण्यखानी, सुंदरी, त्यांना जेवढे शब्द देऊ तेवढेही कमीच पडतील असे असणाऱ्या सुंदर अशा मीराबाई. त्या मीराबाईंवरती संकट आलं होतं. जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात, आम्ही त्या भगवतीची सेवा केली, आम्ही त्या भगवंताची सेवा केली आणि त्यावेळेस आमच्यावरती येणारं संकट हे टळून गेलं. अगदी त्याचप्रमाणे त्या मीराबाईवरती पण संकट आलं होतं. परंतु ऐका, मीराबाईच्या जीवनातून एक गोष्ट आपल्याला शिकायला भेटते. ती गोष्ट अशी की जीवन जगताना माणसानं नेमकं जगावं तरी कसं, हे मीराबाई शिकवतात. सारे ग बगरे जाणी रे सानी, पनी रे मप्पधा पमारे मगरे सारे नी धरी
हरि नाम का सुमिरन किया करे, मर कर भी अमर नाम हो उस जीव का जग में। प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे, ऐसे लागी लगन, ऐसे लागी लगन, लागी लागी रे लगन, ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, मेरा हो मगन, हो मगन, हो गई रे मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। मीराबाईच्या जीवनातून एक गोष्ट आपल्याला शिकायला भेटते, ती गोष्ट म्हणजे अशी की त्यांनी स्वतःच जीवन पूर्णपणे समर्पित त्या भगवंताच्या चरणावरती केलं आणि केल्याच्या नंतर त्यांच्यावरती विष घेण्याची वेळ आली। राणाने विष दिया मनो अमृत पिया, मेरा गोविंद गोपाल गाने लगे, बैठे संतों के संग रंगे मोहन के रंग, मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगे, वो तो गले 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 हरे हरे गाने लगे, ऐसे लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसे लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गले 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 हरे हरे गाने लगे, ऐसे लागी मेरा हो गई मगन। लागे लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। यांच्यातून एक शिकायला भेटतंय की ज्या वेळेस मीराबाईवरती विष पिण्याची वेळ आली त्यावेळेस त्यांनी भजन केले। कुणाचं भजन केले तर त्या श्रीकृष्णाचं भजन केले। कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, असं भजन त्या मीराबाईनं केलं आणि मग भजन केल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनामध्ये एक विशेष गोष्ट घडली, अर्थात त्यांना एक अनुभव प्राप्त झाला। त्यामुळे तर जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये पण तेच झालं। जगद्गुरु तुकोबाराय म्हटले की आम्ही देवी तयार केली आणि देवी तयार केल्याच्या नंतर आम्ही तिला शरण गेलो आणि शरण गेल्याच्या नंतर आमच्या जीवनामध्ये अनुभव प्राप्त झाला। तो अनुभव असा झाला की आम्ही त्या देवीची उपासना केल्याच्या नंतर ती देवी आम्हाला प्राप्त झाली, ती देवी आम्हाला प्रसन्न झाली आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं आमच्यावरती येणारं संकट ते टळून गेलं। आणि बघा जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये जर एखादी गोष्ट चांगली घडली तर माणूस काय करतो माणूस जर एखाद्याला मुलगा झाला तर तो माणूस काय करतो, पूर्ण गावाला सांगत फिरतो या पठ्ठ्याला पोरग झालं बरं का। या सांगायचे काय, एखादी गोष्ट जर चांगली झाली तर माणूस गावभर सांगतो। अगदी त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबारायांना आनंद झाला की माझ्यावरचं संकट या देवीनं निवारण केलेलं आहे। जगद्गुरु तुकोबारायला आनंद झाला आणि त्या अवघ्या गावामध्ये सांगू लागले की बरं झालं मी तिला शरण गेलो आणि शरण गेल्यामुळे माझ्यावरती येणारं संकट टळून गेलं। असं सांगत असताना माणसांनी पुन्हा जगद्गुरु तुकोबारायांना प्रश्न केला, का हो जगद्गुरु तुकोबाराय, मगापासून बघतो आम्ही तुम्ही आम्हाला सांगता की मी त्या देवीला शरण गेलो, परंतु ऐका ना,
ऐका ना, अहो त्या देवीला नेमकं बनवलं तरी कुणी आणि बनवलं तरी कसं? त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या तृतीय आणि येला रूपा बळे आणि येला रूपा बळे आलेला रुपावळी आलेला रुपावळी आणि येला रूपा बळे आणि येला रूपा बळे आलेला रुपावळी आलेला करुणी खरे हरिदासी परवे झालो शरण गेलो परवे झालो शरण गेलो करुणी खरे हरिदालो करुणी करुणी खरे हरिदासी परवे झालो शरण गेलो परवे झालो शरण गेलो आणि येली रूपाबळे करोनी खळे हरिदासे. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय म्हटले आवरायचे. मी आता टाइम बघितला. प्रॉब्लेम असा झाला की माझी घडी राहिली घरी, त्याच्यामुळे असं काय हातात बघता येणं म्हणजे आपल्या हातात असलं की सहज असं बघतं माणूस. मी टाइमच बघितला नाही आणि आता मला दाखवला बाबांनी. असं 2च मिनिटं, फक्त 2 मिनिटं घेणार आहे, लगेच सुट्टी तुम्हाला. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय म्हटले की तुम्ही विचारता ना आम्हाला की देवी नेमकी बनवली तरी कुणी, बनवली तरी कशी? तर ऐका, आम्ही हरिदासांनी खळं केलं. खळं म्हणजे ज्वारीचं खळं नाही, बाजरीचं खळं नाही, गव्हाचं खळं नाही. आम्ही खळं केलं. कशाचं खळं केलं? नामस्मरणाचं खळं केलं. आणि खळं केल्याच्या नंतर कुणी आम्ही त्या देवीचे डोळे काढले, तर कुणी कान काढले, असे सगळे अवयव काढले आणि गोड अशी देवी तुमच्या पुढे स्थापित केली. आणि अशी असणारी ही गोड देवी, आणि ज्या वेळेस ती स्थापित झाली त्यावेळेस खऱ्या अर्थानं मग आम्ही तिच्या पुढे भजन करू लागलो. कुठलं भजन करू लागलो तर ऐका, विठोबा रखुमाई. हात वर घ्या, हात हात हा पुरुष मंडळी हात वर घ्या. कॅमेरामध्ये येणार तुम्ही, जाऊया महाराष्ट्राला दिसणार आहात. थांबा आता, टाळीचा आवाज आणि पक्वादाचा आवाज बरं का. टाळी, आपल्या नंबर आला पाहिजे बरं का, आपली पार्टी जिंकली पाहिजे. हा, एक टाळी एकदम कडा 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 कडा. थांबा 1 मिनिट तुम्ही आता. हा, खालचे माणसं टाळी पक्वाद, टाळी पक्वाद, टाळी पक्वाद, टाळी पक्वाद. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, ज्या वेळेस आमची देवी तयार झाली त्यावेळेस तयार झालेल्या देवी पुढे आम्ही भजन करू लागलो. परंतु ऐका, आम्ही भजनामध्ये नाचत होतो आणि इथल्या माणसाने टाळी वाजवण्यामध्ये पण कुचरपणा. हा, तुम्हीच तुमच्या तोंडानं म्हणून घ्या, मी काही म्हणणार नाही. हा, असो ऐका, जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, मग ज्या वेळेस देवी तयार झाली त्यावेळेस आम्ही काय केलं तर तुका म्हणी समागमे नाचो प्रेमे लागलो. ज्याप्रमाणे मला अभंगचा विस्तार करता येईल त्याप्रमाणे मी केलेला आहे. जर काही चुकलं असेल तर स्वतःचं लेकरू म्हणून. आता बघा, स्वतःच्या लेकराच्या चुका आई वडील कुठे घालतात?
पदराखाली घेतात किंवा पोटात घालतात. अगदी त्याचप्रमाणे तुमचं लेकरू म्हणून जेवढं काही बरोबर असेल ते तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असतील आणि जेवढं काही चुकलेलं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष असेल. तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक. वेळ भरपूर झालेली आहे. आता एकदा सगळ्यांनी हात जोडायचे. यात कुणी कुचरपणा करायचा नाही. सगळ्यांनी हात जोडायचे. एक श्लोक घेऊ आणि श्लोक घेतल्याच्या नंतर आपण ज्ञानेश्वर माऊली करून टाकू.